राज्यपाल महोदयांनी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही महापुरुष आहेत त्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख केला, तो चांगल्या गोष्टीने केला। आणि सगळ्यात पहिले जर त्यांनी आपली उपलब्धी कुठली सांगितली असेल तर आपल्या राज्यामध्ये जे परकीय गुंतवणूकच्या बाबतीमध्ये त्यांनी उल्लेख केला की राज्य शासनाने जानेवारी 2025 मध्ये स्वित्झर्लंडच्या दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 63 राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत MOU साईन केलेला आहे आणि जवळजवळ 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या निमित्ताने आपल्या राज्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीचा सूतोवाच त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून केला। मागच्या काळामध्ये जेव्हा महायुती सरकार होतं तेव्हा सुद्धा आपल्या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब होते आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। उदय सामंत साहेब 3 वेळा दावोसमध्ये जाऊन आले या मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये आणि या सरकारच्या वेळेस। पहिल्यांदा जेव्हा उदय सामंत साहेब गेले तेव्हा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की इतके लाख रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये त्या सर्व परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून होणार आहे। मग नंतर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांच्यासोबत गेले, त्यांच्यासोबत पूर्ण राज्याचं डेलिगेशन गेलं आणि त्या ठिकाणी त्या डेलिगेशनमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या राज्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते इलेक्ट्रिकल व्हेकल असेल, त्या सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, फिनटेक असेल, डेटा सेंटर असेल, लोह उत्पादन क्षेत्र असेल, कृषी उत्पादन व अन्न प्रक्रिया उद्योग असेल, या सर्व क्षेत्रामध्ये जवळजवळ 1,37,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये होणार आहे। अशा पद्धतीचं भाषण, अशा पद्धतीचं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संभाषण हे मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं। आम्ही त्या ठिकाणी नंतर जी आपलं या ठिकाणी अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही उदय सामंत साहेबांना विनंती केली की आपण दावोसला 2-3 वेळा जाऊन आले, स्वतः मुख्यमंत्री जाऊन आले, आता आपण एक त्या ठिकाणी श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे आणि त्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेला कळलं पाहिजे की 1,37,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक आपण म्हणतात तर त्याचं प्रत्यक्षात काय झालं। आपण सर्वांनी वाट बघितली, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, परंतु ते 1,37,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि ज्या कंपन्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंतवणूक करणार होते त्यांच्या संदर्भामध्ये या शासनानं एकही पाऊल उचललं नाही। त्यांच्या जमीन अधिग्रहणाचा विषय असेल, त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा विषय असेल, त्यांची गुंतवणूक सुरू करण्याचा विषय असेल किंवा भूमिपूजन असेल, असा कुठलाही प्रयत्न त्या माध्यमातून झाला नाही हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। आता जानेवारी महिन्यामध्ये नव्यानं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा दावोसला जाऊन आले जानेवारी महिन्यामध्ये। त्यांच्यासोबत सुद्धा उद्योगमंत्री होते, राज्याचे मुख्य सचिव होते आणि इतर बाकी सगळे आपले उद्योग विभागाशी संबंधित असलेले सर्व लोक त्या ठिकाणी त्या दावोसमध्ये जाऊन आले। जाऊन आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की जवळजवळ त्या दावोसच्या त्या आपल्या परिषदमध्ये 67 कंपन्यांसोबत आम्ही MOU साईन केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून जवळजवळ 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये होणार आहे। किती सुंदर चित्र आपल्या राज्यामध्ये निर्माण झालं आणि तेही दावोसमध्ये जाऊन त्यांनी ते त्या ठिकाणी आल्यानंतर डिक्लेअर केलं। खरं म्हणजे आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ याचं नामकरण दुसऱ्याच्या घरी जाऊन करणे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा दावोसचा प्रकार आहे। याचं कारण सांगतो मी तुम्हाला। याचं कारण असं 67 कंपन्यांशी जे MOU सादर केले त्याच्यापैकी 47 कंपन्या या आपल्या हिंदुस्थानातल्या, आपल्या देशातल्या आहे, या बाहेरच्या नाही आहे, या देशातल्या अमोल मिटकरीजी। आणि त्या 47 ज्या आपल्या भारतातल्या कंपन्या आहे त्यापैकी 36 कंपन्या या आपल्या महाराष्ट्रातल्या आहे। त्यांचे सगळ्यांचे नावं आहे, या सगळ्यांचे नावं आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तेवढे सोपस्कार करण्याचं काय कारण होतं मला आजपर्यंत समजलं नाही। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिलकुल आम्ही चर्चा करत नाही या नाही आता उद्या उत्तर नाही देत, मी माहिती देतोय। नाही दरेकरजी तुम्ही सविस्तर सगळं छान बोललेले आहात मगाशी आणि आता आपल्याला असं वाटलं की काही गैरसमज नाही, पण आता बरोबर आहे, पण 23 सदस्य बोलायचे बाकी आहेत त्यामुळे आता त्यांची बोला इंटरनॅशनल भागीदारीच्या ज्या कंपनी आहेत सांगतो दादा, सांगतो ना, बसून नको दादा, सांगतो ना, बसून नको प्रवीण दादा, तेही सांगतो ना, पूर्ण यादी आहे ना। चला या ज्या 67 कंपन्यांसोबत आपण MOU केलेला आहे त्याचं मूळ जे ओरिजिन आहे हे आपला भारत देश आहे आणि त्याच्याही पैकी ज्या 47 कंपन्या आहेत त्यांचं सुद्धा मूळ
हे या ठिकाणी महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये आपण 15 लाख कोटीची गुंतवणूक करण्याचा सुतोवाच त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 68.5% इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ही महाराष्ट्रातल्याच कंपन्यांच्या माध्यमातून आहे. त्याच्यामुळे मी ते उदाहरण दिलं की आपल्या घरचं बाळ आहे आणि त्याचं नामकरण करायला गेले दुसऱ्याच्या घरी, अशा पद्धतीची अवस्था आहे. आता याच्यामध्ये विशेष करून सांगतो, काही तर मला कळत नाही की खरंच MOU करण्याची ताकद त्या कंपन्यांमध्ये होती का. याच्यामध्ये कल्याणी समूह आहे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये विराज प्रोफाईल आहे, JSW आहे, AB InBev आहे, वारी एनर्जी आहे, टेम्बो आहे, ब्लॅकस्टोन आहे, पंचशील रियालिटी आहे, अवनी पॉवर आहे, जेन्सोल आहे, बिस्लेरी इंटरनॅशनल आहे, इसार आहे आणि अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आता याच्यामध्ये विराज प्रोफाईल नावाची जी कंपनी आहे ती ठाण्याची कंपनी आहे, अमोल मिटकरीची. या ठाण्याच्या कंपनीचं आताही तुम्ही जर त्या ठिकाणी गुगल सर्च केलं, त्यांचं टर्नओव्हर बघितलं, त्यांची वेबसाईट बघितली तर त्यांचं टर्नओव्हर आहे 1200 कोटीचं, 12,000 कोटीचं. आणि त्यांनी त्या स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये त्या ठिकाणी जे MOU साईन केलं ते सुद्धा हे साईन केलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून त्या ठिकाणी कोकणामध्ये 12,000 कोटीचं आम्ही वेगळं गुंतवणूक करणार आहे. ज्या कंपनीचं मुळात टर्नओव्हरच त्या ठिकाणी 12,000 कोटी रुपयाचं आहे, स्टीलमध्ये ते काम करतात, मेटल्समध्ये काम करतात आणि पुन्हा नव्याने 12,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचं सुतोवाच करतात, MOU साईन करतात, हे न पटण्यासारखं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी मला जे सांगायचं आहे, पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी यांनी पुन्हा एकदा या राज्यामध्ये ज्या परकीय गुंतवणुकीचे MOU गेल्या 3 वेळाच्या ट्रिपमध्ये दावोसमध्ये आपण साईन केलेले आहे, त्याच्यापैकी एक जरी झालं तर निश्चितपणानं जाहीर सत्कार हा उदय सामंत साहेबांचा निश्चितपणानं या ठिकाणी करावा लागेल, असं मला या ठिकाणी सांगायला लागेल.